राज्यातील शासकीय कंत्राटदारांनी राज्याच्या विविध विकास कामांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिले। मात्र शासकीय विभागाकडून कंत्राटदारांना देय असलेली मोठ्या प्रमाणावरची बिलं 15 ऑगस्ट 2024 पर्यंत अदा करण्यात आलेली नाहीत। शासकीय विभागांकडील 86,662 कोटींची देयकं अद्याप प्रलंबित आहेत। महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशनने या गंभीर प्रश्नाबाबत शासनाकडे वेळोवेळी निवेदनं, पत्र आणि मागण्यांद्वारे पाठपुरावा केलाय। तसंच प्रलंबित बिलांचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्षही वेधलं। मात्र अद्यापही अपेक्षित तोडगा न निघाल्यानं कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। आज या विरोधात आझाद मैदानावर आंदोलन केलं जात आहे। दरम्यान सरकारी कंत्राटदारांच्या आंदोलनाप्रकरणी अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काय म्हटलंय पाहूया। आपल्यासोबत अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल आहे। बघा, टप्प्याटप्प्याने सर्वांची देयके दिली जात आहे। आपण नवीन कामं मोठ्या प्रमाणामध्ये घेणं आता थांबवलेलं आहे, जेणेकरून जुन्या लोकांचे पेमेंट देणं शक्य होईल। काही प्रमाणामध्ये आपल्याला जे अपेक्षित खर्च होतो त्या खर्चामध्ये वाढ झालेली आहे। अनेक लोकाभिमुख निर्णय देखील राज्य शासनाने गरीब माणसाच्या हिताकरता, शेतकऱ्यांच्या हिताकरता घेतलेले आहे। काही नैसर्गिक संकट देखील आले, त्यामुळे थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीच्या लोककल्याणकारी योजनेमध्ये महाराष्ट्र हा खूप पुढे गेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या लाखो जनतेला त्याचा फायदाही झाला आहे। थोड्याफार प्रमाणात कॉन्ट्रॅक्टरची जी देयके प्रलंबित होती ते टप्प्याटप्प्याने मागील 1-1.5 वर्षात मोठ्या प्रमाणात दिलेली आहे। तो संख्या कमीत कमी याच्यावर आणण्यासाठी आम्ही नवीन कामाला मंजुरी देत नाही आहोत आणि जेवढे लोकांचे देयके आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने देतो। सोबतच उत्पन्नात वाढ कशी करता येईल त्या दृष्टीने देखील प्रयत्न करत आहोत। परंतु काही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय देखील आम्हाला घेणं आवश्यक होते। कर्जमाफीचा निर्णय देखील आवश्यक होता। त्यामुळे सर्व गोष्टीचा विचार करून सर्व कॉन्ट्रॅक्टरला आंदोलन समाप्त होईल आणि त्यांचे देयके देण्यासंदर्भामध्ये सकारात्मक कारवाई करण्यात येईल। कॅमेरामॅन मिथुन आत्मेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।